आपण आपलंच रेकॉर्ड परत थोडं ब्रेक केलं. तर आता आपण एकाच सेटमध्ये 1000 स्किपिंग मारल्या. 10 सेट मारायचे. एक गैरसमज आहे लय जणांचा, कारण की 200-250 दिवस होत आले बॉडी कसं काय नाही वाढली. कारण की एक तुम्हाला सांगतो, जिमला जर असतो आपण 200 दिवस झाले असते तर आपली एकदम मसल बिसल ग्रो झाली असते एकदम. फक्त जिमनी वरची बॉडी वाढते फक्त, बस. आतून स्ट्रेंथ पॉवर वाढत नाही. गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 237वा दिवस आहे. तर चला आज ग्राउंडवर पायी चालू आपण. तर आज आहे गणपती बसणार आहे. आज फंडा तो आहे, कारण की कोणते पण नवीन गोष्ट किंवा कोणते काम सुरू करायच्या टायमाला आपण गणपती बाप्पाचं नाव घेतो. तर आज इथून 10 दिवस पुढे गणपती बसणार आहे. तर चला आता इथून पुढे आपल्या हरळे नेणं लागणार. इथून हरळे आहे, तर चला कारण आपल्या आधी आला. तर चला आता वर्कआउट काय करते ते बघू. रनिंग कुठपर्यंत गेलं? पुढच्या कम्युनिपर्यंत. कुठं मारतो तिथे एक जागा पाय बरं. गाईच्या पायाने मार मग इथं. तर चला आता काय करू, आपलं सुरुवात करू वॉर्मअपने. चला झाली आपली. आता वॉर्मअप करू आपण. किती मारू आला? 10 सेट मारायचे. चला आता येताना नाही का ते पोरग उर्दू शाळेपासून समोर होतं. मी ट्रायपॉड काढला, माझ्याकडे असं बघू लागलं. मी परत पुढं चढलो, परत नाही पुढं 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 इथून इथपर्यंत आलो, तिथून इथपर्यंत आलो, इथून इथपर्यंत. मी आता का बसायला येतं काय म्हणलं आपल्या बसची. आता आला असतं खरं इथं, मी म्हणलो असतं उठून निघ म्हणलो असतं यायला. आणि इथं आले म्हणून स्विमिंग पूल आहे का म्हणे इथं. मी असं बघितलं फक्त जागा त्याकडे, काहीच बोललो नाही. सरळ आलं, सरळ चालले गेलो आपण. हेडफोन नाही घाली तुम्ही? तर चला वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करू आपण, जॉगिंग करायची. जॉगिंग आपण इथून इथपर्यंतच करू, जास्त नाही करणार, कारण पायाचं अजून आहे थोडंसं प्रॉब्लेम. तर काय करू, इथून त्या मातीच्या ढिगापर्यंत जाऊ, तिथून परत वापस येऊ. मागच्या काल इकडे गेली ती, आज इकडे करू थोडीशी. तर चला नॉर्मल जॉगिंग करू, म्हणजे बॉडी फ्री होण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा वर्कआउट काय आज ते बघू आपण. चला
तर थोडीशी चमक निघू राहील तरी गुडघ्यात या साईडला, ह्याच्या आतमध्ये साईडला. तर चला नॉर्मल जॉगिंग केली फक्त बॉडी फ्री होण्यासाठी, बस जास्त काय घाम येण्यासाठी नाही करीत आपण, बॉडी गरम होती एकदम. तर चला पुढचा वर्कआउट काय आहे तर त्याकडे जाऊ आता. टोटल किती झालं? 1,500. छोटं राहिलं काय ते 10 सेट मारायचे. तर चला आपण काय करू, थोडासा नीमुळं आपल्याला गुडघ्यामुळं काय वर्कआउट करता येईल नाही आता दुसरा. तर आता काय करू आपण, स्किपिंग मारायची का लेग वर्कआउट करायचं थोडासा. लेग वर्कआउट केला ना मला वाटतं अजून थोडासा ताण पडेल त्याच्यावर, पण त्याच्यामुळं आता काय करू आपण स्किपिंग्स मारू. कारण की 1-2-3 दिवस, कारण की 40 किलोमीटर आपण रेंजच्या बाहेर पडलो आपण, त्याच्यामुळं थोडंसं याच्या गुडघ्याला थोडं पेन होईल. नाही तर आपण काय करू थोडंसं रिलॅक्समध्ये राहू. कारण पहिल्या दिवशी तर रनिंगच करता नाही आली, दुसऱ्या दिवशी नॉर्मल केली, तिसऱ्या दिवशी आज 5-6 राऊंड मारले आपण, म्हणजे हळूहळू कवर होऊ राहिलं पाय. तर आपण काय करू दुसरी एक्सरसाइज करू. नाही तर हीच नीज केली तर नीज परत दुखला ना परत हप्ताभर जाईन आपला. कारण कधी पण लक्षात ठेवा, गुडघा असा आहे ना आपला, गुडघ्यात चमक निघली तर लगेच तो वर्कआउट थांबवा आणि स्ट्रेचिंग्सवर सगळ्यात जास्त भर द्या आणि कूलडाऊन वर्कआउट करायचं कधी पण. कारण की तुम्ही जास्त केला तर अजून तुमचं नी पेन वाढन, त्याच्यामुळं नी पेन झाला तर कधी पण कूलडाऊन करून टाकायचं लगेच. तर चला आता काल आपण मारले ॲप्स, तर आज थोडीशी स्किपिंग मारू. तर आपण नी बॅक स्ट्रेस असतो ना तो करू आपण, बघू. ताणपड राहिला, आपण काय करू स्किपिंगच मारू. चला तर आपण आपलं रेकॉर्ड परत थोडं ब्रेक केलं. तर आता आपण एकाच सेटमध्ये 1000 स्किपिंग मारल्या छोट्या ह्याच्या.
तर माग आपण स्टार्टिंग आपण 100 केली, नंतर 150 केली, मग 200 स्किपिंग चालू केलं. आता पर सेट आपण 1000 मारला पहिल्या स्टार्टिंगमध्ये. तू किती मारला रे? तर चला आता रेग्युलरमधलं आपण 100 स्किपिंग मारू. पण हे की आपलाच रेकॉर्ड तोडायला मजा येते. तर चला मग हळूहळू आता उद्यापासून काय करायचं, जे लास्टचा सेट राहील का जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढी चेक करायचं. मग पहिल्या सेटला जेवढी कॅपॅसिटी किती मारशील आता एका सेटमध्ये? किती दिवसात 1000 मारशील तू एका सेटमध्ये? किती दिवस लागेल तुला? 20-25 दिवस. तर मी 2000 जातो काय. तर चला आपलं पहिलं रेकॉर्ड आहे 6000 स्किपिंगचं, ते ब्रेक करायचं आता आपल्याला. पहिलं रेकॉर्ड आहे. चला आता काय करू, सपाटे मारू आता आपण. तू झाली का रे? किती सेट मारले? 10चे 10. 10चे 10. ठीक आहे. तर चला आता आपली सपाटे मारायची बारी आहे. आताचे ना मारले सपाटे मारले. ट्रायसेपला काही प्रॉब्लेम नाही ना, बॅकने प्रॉब्लेम आहे. बॅक अशी वाढली ना हे घालते. तो मग फुगून दिसतं मारून डायरेक्ट, कसं दिसतं डायरेक्ट पाहिलं आणि डायरेक्ट. आणि ते बी आपलं नॅचरल राहील, थोडे ना जिम मारून नॅचरल बॉडी सगळं. हे पण आहे डायरेक्ट.
तर सपाट्याचे आपण सेट मारले, तर आपण 7 ते 8 सेट मारले 10-10चे. कारण की चेस्ट मला एक प्रॉब्लेम वाटू राहिला, कारण की आपण चेस्ट वाढू राहिली पण ट्रायसेप वाढू राहिली. ट्रायसेपनी रनिंगला प्रॉब्लेम येऊ नये, पण त्यासाठी आपण स्किपिंग मारतो. स्किपिंगनी एक्स्ट्रा चरबी उतरून जाते, फक्त कट पडन, म्हणजे मसल ग्रो होणार नाही. आपल्याला मसल ग्रो नाही पाहिजेत, आपल्याला कट पाहिजेत, हे मेन आहे. आणि एक तुम्हाला गैरसमज दूर कर तुमचा, एक गैरसमज आहे लय जणांचा, कारण की 200-250 दिवस होत आले, बॉडी कसं काय नाही वाढली. कारण की एक तुम्हाला सांगतो, जिमला जर असतो आपण 200 दिवस झाले असते तर आपली एकदम मसल बिसल ग्रो झाली असते एकदम. फक्त जिमनी वरची बॉडी वाढते फक्त, बस. आतून स्ट्रेंथ पॉवर वाढत नाही. एक जिमवाल्याला आपल्या संग वर्कआउट करून दाखवा, धागे खोलून जाते सगळे. हा स्ट्रेंथ वर्कआउट असतो. त्या दिवशी आपण 40 किलोमीटर मारलं आपण. 230 दिवस पहिले कंटिन्युटी केली, पण तेच ना, ते कंटिन्यू केलं तर डेली आपण एकच वर्कआउट करत होतो, एकच, रिझल्ट कळत नव्हता. तेव्हा माग आपण टॉप प्रॅक्टिस होती तेव्हा 20 किलोमीटर मारलं होतं आपण, तेव्हा लई मोठी गोष्ट होती 20 किलोमीटर. आता एवढे प्रॅक्टिस करू लोकांना वाटतं फक्त येणार प्रॅक्टिस करणार विक्टर. मला पण एवढं वाटत होतं एवढा रिझल्ट भेटणार नाही, पण त्या दिवशी 40 किलोमीटर पडलो तेव्हा कळलं फंडा हां हे काय त्याचं. तेव्हा कळलं आपण एक दिवस जी ॲक्टिव्हिटीज किंवा वर्कआउट करतो त्याचा फायनल रिझल्ट भेटतो म्हणजे भेटतोच. त्या दिवशी मला कळालं. त्याच्यामुळं आपण आपण कोणतीच गोष्ट स्किप करत नाही. त्या दिवशी 40 लिमिटपेक्षा डबल नी गेलतो आपण, त्याच्यामुळे थोडासा नी पेन होत होता. बाकी पाय बी एकदम ॲक्युरेट झाले, कारण की डेली आपण वॉर्मअप करतो, स्ट्रेचिंग करतो, ही बॉडी सवय झालेली आहे बॉडी रिकवर करायची. त्याच्यामुळे नंतर 40 किलोमीटर नंतर आपण स्ट्रेचिंग केली, आपले पुरे पाय रिकवर होऊन गेले. तर हेच आहे. तर हे गोष्टी नक्की लक्षात ठेवा. वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सगळ्यात कंपल्सरी आहे. जिम आणि इथं रनिंग आणि फ्री वर्कआउट ह्याचं कंपॅरिझन होतच नाही. जिमची फक्त ग्रो मसल दिसती फक्त, बस. आतून पॉवर नसती. आपली बॉडी दिसत नाही. आता लेग बघा, आपला लेग आहे आणि जिमवाल्याच्या लेग थाई जेवढी असती, पण त्याच्यापेक्षा आपल्या मसलमध्ये पॉवर जास्त आहे. हा फंडा असतो. तर चला नेक्स्ट वर्कआउट करू. तर आता काय करू, ॲप्स वर्कआउट करू आता आपण, कारण की ॲप्स वर्कआउट रेग्युलर आहे आपला. तर 25-25चे 4 सेट मारले आपण. तर चला आता काय करू, स्ट्रेचिंग करू फुल. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर नी पेन आज लेग वर्कआउट होता, पण आज काय झालं आपल्याला, एक तर उशीर झाला थोडासा, आणि त्याच्यानंतर थोडंसं नीमध्ये चमक निघत होती गुडघ्यामध्ये थोडीशी, त्याच्यामुळे आपण तो वर्कआउट कॅन्सल केला आणि आज नवीन रेकॉर्ड बनवला. कधी पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी जीवावर आलं त्या दिवशी काहीतरी नवीन करून दाखवायचं, हाच मेन फंड आहे. तर चला आज आपण स्किपिंगचा रेकॉर्ड तोडला. 500 स्किपिंग मारल्या एका दम, 500 नाही 1000 स्किपिंग मारला एका दममध्ये.
चला वर्कआउट आजचं झालं कम्प्लीट. आज जायची तयारी करू आता. नेहमी तर करावंच लागतं ना ते, नाही तर मग जनावर उपास मारते. चालू आहे आता जॉब करतो सध्याला. सेकंड शिफ्ट असते. सेकंड शिफ्ट मग सकाळी यायचं इकडं. आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. जय हिंद जय भारत. तर आज गणपती बाप्पा बसणार आहे, तर आज तयारी करणं लागेल इथून 10 दिवस. तर चला